आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक छोटंसं असं देवघर असतं आणि आपण त्या देवघरासाठी अनेक ठिकाणी जागा शोधत असतो. परंतु जागा ही योग्य ठिकाणी असली तर आपल्यालाही प्रसन्न वाटत असतं. तर माझ्या घरामध्ये सुद्धा देवघर मी बनवले होते. तर आता मी त्या देवघरामध्ये दिवसेंदिवस खूप बदल केले आणि त्या देवघरासाठी काय काय केलेलं आहे अशी बरीचशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. रामकृष्ण हरी माऊली. तर माझं जे देवघर आहे ना, तर आता मी त्या देवघराला काही दिवसांनी बदलणार आहे. मला नवीन देवघर बनवायचे आहे. तर म्हटलं चला आता आपलं जे जुनं देवघर आहे ना, ते सुद्धा अगदी सुंदर आहे. तर मी त्याच्यामध्ये कोणकोणते बदल केलेले होते. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये झाडं तर हवीच. तुम्ही फुलं बघितली असेल तर अशा प्रकारे माझ्या गार्डनमधीलच फुलांचा वापर मी माझ्या देवघरामध्ये करत असते. देवघराजवळ रोज रांगोळी काढता येईल अशा प्रकारे छोटंसं पाट तयार केलं आणि त्याच्यावर रोज रांगोळी काढते. त्याचबरोबर अशा प्रकारे छोटासा गल्लाट केलेला आहे, हा लाल कलरचा असलेला. त्यामध्ये मी पूजेचे जे पैसे येतात ना ते ठेवत असते. अगदी प्रसन्न वाटण्यासाठी फ्लॉवर पॉट म्हणा, फुलं, रिअल फुलं किंवा झाड किंवा आर्टिफिशियल फुलं अशा प्रकारे आपण ठेवू शकतो. तसंच मी ठेवलेलं आहे. देवघरामध्ये दिवा लावण्यासाठी साईडला मी छोटंसं घर केलेलं आहे. त्यामध्ये दिवा प्रज्वलित करते आणि मंगल कलश. त्याचबरोबर देवघराच्या बाजूला चौरंग आहे आणि चौरंगावर मी माता लक्ष्मीची मूर्ती ठेवली आणि देवघराच्या वरती काही फोटो लावलेले आहेत. त्यामध्ये अष्टलक्ष्मी माता, सरस्वती आणि खंडेराव महाराज अशा प्रकारे ही फोटोची रचना केली आणि छोटी खिडकी आहे, त्याला अशा प्रकारे पांढऱ्या कलरचाच पडदा लावलेला आहे. यामुळे उजेडसुद्धा छान पडतो. आणि डेकोरेशन म्हणा किंवा रिअल फुलं आपल्या वास्तूमध्ये आपण हॉलमध्ये बऱ्याचदा किंवा बेडरूममध्ये म्हणा किंवा देवघराजवळ आपण ठेवत असतो. तर यामुळे सुद्धा आपलं घर प्रसन्न राहतं आणि पॉझिटिव्हिटी येत असते. म्हणून मी अशा प्रकारे नेहमी उरली सजवत असते. तर अशा प्रकारे काही फुलं ठेवलेली आहेत. त्याचबरोबर गोमाता जी आहे ती मोठी आणि छोटी दोन्ही आहेत. तर ही चिणी मातेची जी आहे तिला मी वस्त्र बनवले होते आणि ती अशा प्रकारे ठेवलेली आहे. तर बघा, चौरंगावर माता लक्ष्मीची मूर्ती आहे. त्या मूर्तीलासुद्धा कवड्यांची माळ, पादुका ठेवलेल्या आहेत, शंख, घंटी अशा प्रकारे छोटीशी इथे रचना केली. आणि आपण आपल्या देवघराजवळ बऱ्याचशा गोष्टी ह्या ठेवत असतो, परंतु त्या वेळच्या वेळी स्वच्छ करणं महत्त्वाचं असतं. आपली जी देवं आहेत, ज्या देवांना वस्त्र पाहिजे त्यांना वस्त्र नक्कीच घातली पाहिजे. माता अन्नपूर्णा म्हणा, माता लक्ष्मी म्हणा, आपल्याकडे मोठ्या असतील तर त्यांना नक्कीच घालावे. त्याचबरोबर स्वामींचा फोटो आणि कुलदेवीचा फोटो अशा प्रकारे देवघरामध्ये मी ठेवलेले आहेत. राधाकृष्णाची मूर्ती, बाप्पांची मूर्ती अशा प्रकारे माझ्या ह्या मूर्त्या आहेत. कवडी, गोमती चक्र, कासव आणि छोटीशी ही गाय. स्टीलच्या डब्यामध्ये मी खडीसाखर ठेवलेली आहे. माझ्या देवघरामध्ये मी नेहमीच अशा प्रकारे त्या डब्यामध्ये खडीसाखर ठेवत असते. तर इकडे बघू शकता, नैवेद्यासाठी आपण छोटीशी वाटी वापरत असतो. चांदीची जर असेल तर अतिउत्तमच, नसेल तर आपण पितळी, स्टीलची घेऊ शकतोच. तर आपण रोज ज्यावेळेस पूजा करतो एखादं फळ म्हणा, एखादी गोड वस्तू ठेवावी. यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये भरभराट राहतेच. देवघराला तोरण जर म्हणाल तर कवडींचं तोरण लावलेलं आहे. माझ्याकडे मोतीचं आहे आणि एक बनवलं होतं ते वस्त्रापासून आंब्याच्या पानांचं. अशा प्रकारे विविध प्रकारची तोरणं आपण उपलब्ध ठेवावी, ज्यामुळे आपण बघा एखादी वेळेस धुवायला टाकलं तर आपण दुसरंसुद्धा वापरू शकतो. आपल्या देवघरामध्ये आपण आसन टाकतो, त्यामध्ये सुद्धा पांढरा कलर, गुलाबी कलर, ऑरेंज, पिवळा ह्या कलरांचा जास्त समावेश करावा. कारण काय आहे, ही जी रंग शांत ठेवण्याचं कामं करतात.
त्याचप्रमाणे अशा प्रकारे आपल्याकडे छोटासा कलश असावा. ज्यावेळेस आपण अभिषेक करतो ना, अगदी आपल्याला सोपं पडतं. तर देवघर आपलं छोटं असो अथवा मोठं असो, त्यामध्ये आपण नेहमी बदल करत राहावे. यामुळे आपल्यालासुद्धा छान वाटतं. पूर्वी माझं देवघर जे होतं ना, सागवानी कलरचं होतं. त्याला मी पॉलिश करायची. नंतर ते थोडं काळं वाटायला लागलं, म्हणजे कलर डल झाला. म्हणून मी अशा प्रकारे व्हाईट आणि गोल्डन कॉम्बिनेशन केलं आणि देवघर अगदी उठून दिसायला लागलं. मागची जी भिंत आहे त्याच्यावर मी नेहमीच वॉलपेपर लावायची, पेंटिंग करायची. आता मी फिक्स म्हणून एक व्हाईट कलरचाच वॉलपेपर लावलेला आहे. आपण नेहमीच ग्रंथ वाचन करतो, देवांची पोथी वाचतो. त्यावेळेससुद्धा आपण आसन घेत असतो किंवा आपली पुस्तिका असतात. तर हे ठेवण्यासाठी त्याला जागा पाहिजे असते. तर असंच मी एका बॉक्सवर ते सगळं ठेवलेलं आहे. आता काय झालेलं आहे, बऱ्याचशा ज्या वस्तू आहेत ना, मला त्या इकडून तिकडून काढाव्या लागतात. आणि अगदी पूजेची मांडणी ज्यावेळेस करते ना, त्यावेळेस देवघराचं ड्रॉवर ओढता येत नाही, काढता येत नाही. बऱ्याचशा समस्या निर्माण होतात. आणि आपण म्हणतो ना, खाली ड्रॉवर वगैरे ठेवून नंतर त्याच्यावर आपण देवघरसुद्धा करू शकतोच. परंतु आता वयानुसार आपले गुडघेसुद्धा दुखतात. तर अशा बऱ्याचशा समस्या उद्भवतात आणि म्हणूनच मी निर्णय घेतला, तो म्हणजे नवीन देवघर बनवायचा. काही दिवसानंतर तुम्हाला माझं नवीन देवघर जे आहे ते बघायला मिळणारच आहे. आणि मी त्याच्यामध्ये कोणकोणते बदल केले आणि अगदी मनापासून मला ज्या गोष्टी हव्या होत्या ना, त्या तशाच प्रकारे बनवायला सांगितलेल्या आहेतच. कारण तुम्ही माझ्या सणांची पूजा बघितली असेल. प्रत्येक सणांना माझ्या देवघरासमोर मी वेगळं डेकोरेशन करते किंवा मांडणी करत असते. आणि हे सगळं साहित्य ठेवण्यासाठी आपल्याला जागा हवी असते. आणि तसेच मी भरपूर बॉक्स बनवलेले आहेतच. परंतु कधीकधी घाईघाईमध्ये एखादी वस्तू लवकर आपण काढू शकत नाही. आणि अगदी आपल्या घरातील मेंबर जर पूजा करत असेल तर त्यांनाही ती वस्तू सहज मिळावी. या सर्व गोष्टी बघूनच मी नवीन देवघर बनवायचा निर्णय घेतलेला आहे. तर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा. आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान युजफुल व्हिडिओंसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.